नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण छानशी अशी ही रेसिपी बनवणार आहोत. मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला काय बनवावं सुचत नसेल ना, तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे आणि झटपट तयार होते. आणि आजकाल मुलांना भाज्या खायला अजिबात आवडत नाहीत, तर असे छान छान पदार्थ बनवून त्यातून तुम्ही त्यांना भाज्या खाऊ घालू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट अशी तयार होते. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी संपूर्ण पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. जे आपण पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत. त्यासोबत 1 वाटी रवा. रवा इथे मोठा बारीक कोणताही तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊयात. पोह्याचे जाडसर कण राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे साईडला ठेवून देऊयात आणि परत आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये अर्धं गाजर घेतलेलं आहे. गाजरचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. एक मीडियम साईजचं बीट घेतलेलं आहे. बीटाचे हे असे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि त्यासोबत थोडीशी फरसबीसुद्धा घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मुलं जसं तिखट खात असतील ना, त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण घेऊ शकता. हे मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. हे याच भांड्यामध्ये आता काढून घेऊयात. त्याचसोबत याच्यामध्ये घालणार आहोत 2 ते 3 चमचे आपण दही. दही जास्ती आंबट नसावं. चवीपुरतं मीठ घालत आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. दही आणि भाज्यांच्या पाण्यामध्येच हे व्यवस्थित आपलं मिश्रण तयार होतं. पण मिश्रण थोडंसं सुकं वाटत असेल ना, तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. जास्ती घट्टही नाही आणि जास्ती पातळही आपल्याला हे बनवायचं नाही. अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. 15 मिनिटं झालेली आहेत आणि हे मिश्रण आता आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण जर तुम्हाला इथे जास्ती घट्ट वाटत असेल ना, तर थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित असं मळून घेऊ शकता. पण इथे मला अजिबात घट्ट वगैरे वाटत नाही. व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. छान असं मऊसूत हे तयार झालेलं आहे. याच्यात आपल्याला छोटे-छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वेगळा कोणताही शेप यांना देऊ शकता. मी अशा पद्धतीने असे छोटे-छोटे याचे बॉल्स बनवून घेत आहे. अशा पद्धतीने उरलेले सुद्धा आपल्याला याच पद्धतीने सगळे असे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सगळे असे हे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकता. जास्ती मोठेही बनवू नका, नाहीतर ते शिजण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागेल. हे बॉल्स आपल्याला आता वाफवून घ्यायचे आहेत. यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं. पाण्याला उकळी आलेली आहे. पातेल्यावरती आपल्याला उकळीचे चाळण ठेवायचे आहे आणि याच्यावरती आपल्याला हे बॉल्स ठेवून घ्यायचे आहेत. हे शिजण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात. शिजण्याचं जे टायमिंग आहे ना, ते थोडंसं कमी जास्ती होऊ शकतं. इथे आपले हे बॉल्स ठेवून झालेले आहेत. याच्यावरती आता झाकण ठेवून हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत. 20 मिनिटं झाल्यानंतर एकदा चेक करायचं आहे की ते व्यवस्थित शिजलेत की नाही. नसतील शिजले तर अजून थोडा वेळ तुम्ही हे शिजवून घेऊ शकता. इथे आता आपण हे शिजलेत का ते पाहूया. तुम्ही ते बघू शकता छान असे हे शिजले गेलेले आहेत. यांचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे. गॅस बंद करूयात आणि हे खाली उतरवून घेऊयात. परत एकदा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि त्यासोबत थोडीशी कढीपत्त्याची पानं. हे थोडेसं आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे. जिरे, मोहरी छान अशी तडतडली पाहिजे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. जिरे मोहरी छान अशी तडतडलेली आहे. याच्यामध्ये आता आपण हे बनवून घेतलेले जे बॉल्स आहेत ना, ते घालून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला छान असे तेलावरती परतवून घ्यायचे आहेत थोडा वेळ. पांढऱ्या तिळामुळे हे बॉल्स दिसायला खूप छान दिसतायत. तुम्ही बघू शकता इथे किती छान हे दिसतायत ना.
याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता किंवा भाज्यांचं जे प्रमाण आहे ना, ते सुद्धा कमी जास्ती करू शकता. वरून इथे मी थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला घालत आहे. तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल किंवा तुम्ही ते मॅगी मसाला किंवा सांबार मसालासुद्धा वरून घालू शकता. नुसते असे हे प्लेन खाऊ शकता, छान लागतात. एकदम मस्त रेसिपी आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दिसायला एकदम मस्त दिसत आहेत आणि मुलांना कळणारही नाही की याच्यामध्ये आपण भाज्या वापरलेल्या आहेत. एकदा जरूर करून पहा. इथे आपले हे बॉल्स तयार झालेले आहेत. गॅस बंद करूयात आणि हे काढून घेऊयात. यांना तुम्ही बीटरूट बॉल असंही म्हणू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. हे तुम्ही सॉससोबत, चटणीसोबत किंवा असेही खाऊ शकता. खूप छान लागतात आणि हे बनवण्यासाठी आपल्याला जास्तीचं साहित्यही लागत नाही. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हे तयार होतात. घरी आपण ज्या भाज्या आणतो ना, त्यातीलच थोड्या-थोड्या भाज्या वापरून तुम्ही हे बनवू शकता किंवा कधी काय होतं, की थोड्या-थोड्या भाज्या आपल्या शिल्लक राहतात, त्या वापरूनही तुम्ही हे बनवू शकता. ही रेसिपी खूप छान आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा अदलीमधली छोटी-मोठी जी भूक असते ना, त्यासाठीही तुम्ही ही बनवू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. एकदा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.